ठिकाणी सध्या महाराष्ट्रात बुवाबाजीच्या घटना समोर येतात आहेत, भोंदू बाबा पकडल्या जातात आहेत. कुठेतरी ह्यामुळे धर्माचं नुकसान होत आहे असं तुम्हाला वाटतं का? ते मला असं वाटतं की हे धर्माचं शुद्धीकरण आहे. कारण आपल्या धर्मामध्ये, विशेषतः हिंदू धर्मात, सनातन धर्मामध्ये त्यागाला महत्त्व आहे आणि लोक वीरता आणि त्याग या दोन गोष्टींची पूजा करतात. आणि ज्यावेळी एखादा व्यक्ती त्यागी आहे असं वाटतं त्यावेळी लोक त्याची पूजा करतात. पण तो व्यक्ती जर त्यागीच्या ऐवजी भोगी निघाला तर त्या व्यक्तीचा तिरस्कारही आपल्या समाजामध्ये तेवढाच केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की आज लोकांमध्ये या विशेषतः खरात प्रकरणामुळे एक हिंमत येते. बघा, याही प्रकरणात महिला समोर यायला तयार नव्हत्या, कारण त्यांचं एक प्रकारे सर्वस्वच संपलेलं होतं, बदनामीची भीती होती. पण प्रोफेशनली महिला अधिकाऱ्यांना मध्ये घालून त्यांना समजवून आणि त्यांना आपण त्याच्यामध्ये आणलं. या एका प्रकरणामुळे आज अशा प्रकारची जी काही मंडळी आहेत त्या मंडळींच्या बद्दल महिलांचा देखील एक कॉन्फिडन्स वाढला आणि त्या पुढे येऊन त्यांच्याबद्दल आज तक्रारी देऊ लागल्यात. त्यामुळे अजून 4-5 केसेस अशा